कृपया पंचांना विनंती आहे की ही मॅच लवकरात लवकर स्टार्ट करावी. बाकीच्या टीम मेंबर्सने कृपया ग्राउंडच्या बाहेर बसावे कृपया करून. चला चेन्नईचे महेंद्रसिंग शहापूरकर कृपया बाहेर जावे. शुभमजी काळे. चला स्ट्राईकवरती असतील परेश, नॉन स्ट्राईकला असतील तेजस आणि बॉलिंग पहिली सांभाळतील अमित सिंग. संघासाठी पहिलं आणि वैयक्तिक हे त्यांचं सुद्धा पहिलं षटक घेऊन येतील हे अमित. नक्कीच फिल्डिंग सेटअप तुम्ही पाहू शकता. बाउंड्री लाईनवरती 2 जण आणि बाकी फिल्डर पुढे. चला पहिला बॉल अमित यांचा, परेश सामना करतील यांचा. पाहूयात पहिलाच बॉल उडून मारला आणि 6 रनांसाठी. नक्कीच हम करेंगे. पहिलाच बॉल हा षटकाराच्या स्वरूपात होता. थँक्यू अरुण भाई. दुसरा चेंडू अवांतरच्या स्वरूपात वाईट घोषित करण्यात आलाय पंचांकडनं. सिंगल काढण्याचा प्रयत्न इथे डॉटच्या स्वरूपात. तिसरा बॉल पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह शॉट खेळताना इथे परेश. आणि हा पुन्हा एकदा अवांतर चेंडू वाईटच्या स्वरूपात. धावसंख्या झाली 8 रन 3 बॉल अखेरीस. अजूनही 3 बॉल येणं शिल्लक पहिल्या ओव्हरमधील. परेश स्ट्राईकवरती असतील. चौथा चेंडू घेऊन येतील अमित. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, लोअर फुलटॉस. इथे लेग साईडच्या दिशेने सिंगल रन. नक्की इथे कॅचचा प्रयत्न होता थोडासा. शॉर्ट पिच चेंडू होता, पण इथे डिफेन्सिव्ह शॉट खेळताना शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरमधील. पहिल्या अखेरीस धावसंख्या झाली 9 रन. दुसरी ओव्हर घेऊन येतील आशिष, संघाचे कॅप्टन. लेफ्ट आर्म
पहिला चेंडू ऑफ साईडला कट केला होता डॉटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बॉल, डिफेन्सिव्ह शॉट इथे परेशच्या माध्यमातून. नक्कीच तुम्ही या ग्राउंडची स्थिती पाहू शकता. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बॉल डॉटच्या स्वरूपात. सलग तिसरा चेंडू हा डॉट जाताना. लोअर फुलटॉस चेंडू इथे चौकार. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. सहा रनांसाठी आहे. उत्कृष्ट अशा फटका परेशांच्या माध्यमातून. पहिला झटका लागताना आरसीबी संघाला 24 रनांवरती. उत्कृष्ट असा तेज तर्रार बॉल सार्थक यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा कदाचित वाईटच्या स्वरूपात सोडण्याचा प्रयत्न होता येते, पण डॉटच्या स्वरूपात चेंडू. उत्कृष्ट असे 3 बॉल. कार्पेटच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता इथे लेग साईडच्या दिशेने, मात्र डॉटच्या स्वरूपात हा चेंडू. 4 बॉल अखेरीस धावसंख्या झाली 24 रन. अजूनही 2 बॉल येणे शिल्लक. बरेच आहेत नॉन स्ट्रायकरवरती. 10 बॉलचा सामना करून 21 रन.
आणि हा हवेत मारलेला फटका फसला आहे बॉल दीपकच्या हाताने कॅच आउट धीरेश जीतने आए हैं जीत के जाएंगे उनमें से मयूरला कॅच पकडायची होती पण दीपक सरांनी त्याला पकडू नाही दिली. आणि हा पहिला चेंडू बाद होताना अथर्व ज्या अथर्व स्पीडने राणे. आलाय त्याच स्पीडने परत बाहेर चाललाय. अरे नाव काय टाकलंय? वेट 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 वेट. मयूर सी विंगचे सगळ्यात फास्ट बॉलर आता पिचवर आलेले आहेत. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात तिसऱ्या ओव्हरची पहिली सुरुवात पुन्हा एकदा अवांतर चेंडू इथे वाईटच्या स्वरूपात सलग 2 वाईट मयूर यांच्याकडनं आणि ते नक्कीच डॉटच्या स्वरूपात हा पहिला चेंडू मयूर यांच्याकडनं धावसंख्या झाली 26 रन 3 विकेटच्या नुकसानावरती. लोअर फुलटॉस इकडे आणि 4 रनसाठी फटका परेशांच्या बॅटिंगनं. पुन्हा एकदा अवांतरचा चेंडू मयूर यांच्याकडनं नक्कीच प्रेशरमध्ये असतील एका चौकारानंतर.
पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका आणि 6 रनांसाठी परेश 13 चेंडूंचा सामना करून आणि पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह शॉट. नक्कीच जो बॉल खराब आहे तो नक्कीच ते बॉर्डरलाईनच्या पार मारतात आहेत आणि चांगल्या बॉलला रिस्पेक्ट सुद्धा देत आहेत. 2 चेंडू शिल्लक चौथ्या ओव्हरमधील. आणि पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह खेळताना इथे परेश नक्कीच सांभाळून खेळतायत. आपल्या संघाला चांगल्या स्कोअरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे परेश यांचा पूर्णपणे. शेवटचा चेंडू या चौथ्या ओव्हरमधील. आणि हा बॉल फसला आहे फटका आणि विकेट जाताना परेश यांचा. कराचा पुन्हा एकदा चौकार. सलग दुसरा चौकार या 5 उत्कृष्ट असा लेग कटरचा बॉल टाकताना श्रीजित अंडर 15 आणि नक्कीच समोर समीर हे त्यांच्या अर्ध्याहून जास्त वयाचे असतील पण उत्कृष्ट असा बॉल पहिल्या 2 चौकारानंतर. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न आणि ते कॅच. उत्कृष्ट अशी कॅच. रुपेश पटेल एकदम उत्कृष्ट कॅच. कॅच लेग साईडच्या दिशेने. एफिंग मेन प्लेअर. उलटॉस चेंडू इथे 4 रनांसाठी. पहिलाच बॉल खेळताना ऋत्विक आणि चौकार. ऋत्विकला पण कळला नाही हा टच झाला का बॉल. टाकायच्यात वाटतं घाई घाई ते खूप. नक्कीच बॅट्समन तयार नव्हता इथे. डेड बॉलचा स्वरूपात हा बॉल असेल. शेवटचा चेंडू आहे या ओव्हरमधील 5 षटकातील शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा खोलवा टप्पा आणि डॉटच्या स्वरूपात हा शेवटचा चेंडू. 5 ओव्हर अखेर धावसंख्या झाली 49. शेवटचा षटक पॉवर प्लेचा षटक असेल RCB साठी. पाहूयात किती स्कोर ते आपल्या संघासाठी जमवत आहेत ऋत्विक आणि नितीन.
यांची जोडी. उत्कृष्ट असा पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात. यश यांची पॉवर प्लेची ओव्हर. उत्कृष्ट अशी त्यांची हाईट. पुन्हा एकदा डॉटच्या स्वरूपात हा चेंडू. ऋत्विक सिंगलच्या शोधात आहे. 5'7". अरे आता नको पळू, थांब. 5'9" हाईटवरून जेव्हा बॉल पडतात तेव्हा नक्कीच बॉल जोरात जात असतील. पुढील बॉल नितीन खेळतील. फुलटॉस चेंडू होता इथे, पण पंचांचा निर्णय नो. आणि आता मात्र फ्री हिट असेल. कृपया करून त्या लहान पोराला बाहेर घ्यावे. कृपया करून त्याला कुठलीही प्रकारची इजा होऊ नये, हेच आपलं. दोन-तीन शब्द आले. कृपया करून मुंबईची मॅच संपल्यावर मुंबईचा फॅन ग्राउंडवर आलेला आहे. पुन्हा एकदा नोच्या स्वरूपात. पुन्हा एकदा फ्री हिट. फ्री हिट ओव्हर- कंटिन्यू असेल या बॉलसाठी, नितीनसाठी. ओव्हरची चांगली सुरुवात केली होती त्यांनी. स्लोअर चेंडू इथे डॉटच्या स्वरूपात. फ्रीटचा काही एक उपयोग करू शकला नाही. इथे मात्र 3 चेंडू निर्धाव च्या स्वरूपात. इथे पॉवर प्लेची ओव्हर ही आहे. शेवटचे 3 चेंडू. शॉर्ट पिच चेंडू इथे टोलवला आहे. नक्की त्यांच्या बॅटीवरून बॉल आलाय षटकारासाठी. पुन्हा लोअर फुलटॉस इकडे 4 रनांसाठी चौकार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॉलर आशिष शिंदेच्या हातात. आणि फायनली ऋत्विकला एक सिंगल भेटलेला आहे. त्याचा Run out. मनोकामना पूर्ण झालेली आहे. डीजेला त्याला त्याच्या मनासारखी गाणी पण वाजवायला भेटत नाहीयेत. मग त्याला का आणलं गेलंय कळत नाही. नक्कीच आरसीबीचे सपोर्टर तुम्ही पाहू शकतात. लहान पोरं आणि ते चेन्नईचा पण सपोर्टर आरसीबीच्या साईडने. एक आरसीबीच्या टीम मध्ये एक एमआयचा फॅन पण दिसतोय. एमआयची टीम हरल्यावर वाटतं त्यांनी सपोर्ट चेंज केलाय, आरसीबी कडे फिरवलेला आहे. पंजाबच्या पार्थ विचारांनी तिथून जरा साईडला व्हावे. चला स्वतःच्या टीम मध्ये तर असं उभा राहत नाही, दुसऱ्यांच्या टीम मध्ये वाकून वाकून उभा राहायला गेलाय तिकडे तो. प्लीज जरा एमआयच्या हरलेल्या टीमनी टॉस घेण्यासाठी यावे ग्राउंडवर. चला पुढील टॉससाठी दोन्ही संघाने तयार राहावे. Check. Okay, we have the next match toss happening. Royals and Sunrisers here. Both captains with me. Are you ready? Who's calling? You'll call.
Standard coin. Heads, tails, standard coin. 10 wala. You will call. Heads is the call. Vedang. Tails it is. Arnav wins the toss and he'll bat. Hang on, I'll not let you go. अर्णव आप बैटिंग कर रहे हो त्याला क्या लग फक्त रहा है? बॅटिंगच पाहिजे असते. ये भी सही है. क्या लगता है कितना स्कोर बनाओगे? एक 60-70 का टारगेट इनफ है मेरे हिसाब से. 100. 60-70 इज इनफ. आपको लगता है मैनेज होगा? ओके गुड. ऑल द बेस्ट. अर्णवनी लक्षात द्यावं की रनमाली एकटाच 50-60 मारू शकतो. क्या लगता है 50-60 आप अकेले करोगे? Definitely not. Definitely, we got a great team to support. ज्याच्याकडे पण पार्थ विचारेची विराट बॅट आहे ती प्लीज डिमिट्रीला आणून द्यावे. We have got our goals very clear and set for the match, so we are very excited and hopefully it's a good one. So what do you want to restrict them to? Something in your mind? Yeah, we're thinking sub 50. That would be a good score to restrict them. All the best to you. दॅट वॉज गुड वर्ड्स फ्रॉम वेदांग रनमाले. चला आपण मॅचकडे वळूयात. महाराष्ट्र आलेत रुपेश आणि स्ट्राईकवरती असतील अक्षय. पहिली ओव्हर घेऊन येतील आर्यन. पहिली ओव्हर घेऊन येत आहेत एलेनारचे नॉस्ट्राडामस आर्यन जैन. चला 36 बॉल 62 रनाची आवश्यकता. पहिली ओव्हर आर्यन जैन. स्ट्राईकवरती असतील अक्षय गोळे. पाहूयात कृपया करून सर्वांनी बसून घ्यावे. पहिला चेंडू शॉर्ट पीस आणि हा 6 रनांसाठी. पहिला चेंडू आर्यनला टेकवलेला आहे षटकार. बाउंड्री लाईन पार केला होता आणि नक्कीच अक्षय सेम 6 रनांसाठी. पुन्हा एकदा अजून एक षटकार. लक्ष्मीनारायण षटकार. बॉलर खूप प्रेशरमध्ये असतील. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता इथे पण डॉटच्या स्वरूपात. नक्कीच हा शॉर्ट पिच चेंडू होता. नक्कीच हा पण बॉल टोलवला असता तर नक्कीच 6 साठी गेला असता. मात्र डिफेन्सिव्ह खेळताना अक्षय. आता मात्र शेवटचे 2 चेंडू शिल्लक या पहिल्या ओव्हर मधील. पुन्हा एकदा जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न इकडे पण बॅटची कडा घेऊन डॉट स्वरूपात. आर्यन जैननी लास्ट बॉलला विकेट घेतला तर ऑल बॉयज कडून कोल्ड कोको. पुन्हा एकदा फ्लोर फुलटॉस चेंडू चौकारासाठी अक्षय यांच्या माध्यमातून.
तिथून बोलले आहेत आर्यन. आता बॉलिंगला आले एलेनारचे मोस्ट कॉन्फिडंट प्लेअर जीविंग कॅप्टन अथर्व राणे. लेग स्पिनर आहेत आपल्या. पण ह्याचा मी कधी स्पिन होताना बघितलाच नाही बॉल, तरी पण तो स्पिन बॉलिंग का कंटिन्यू करतोय? पहिला चेंडू हा शॉर्ट पिच लेफ्टन होता सिंगलच्या स्वरूपात. रुपेश यांनी स्ट्राईक दिली अक्षयला आणि बोलले आता तुम्हीच मारा ह्याला. आणि हा वाईटच्या स्वरूपात अवांतर चेंडू इथे. नक्कीच नवीन बॉलला फर असल्यामुळे थोडंसं टर्न करण्यामध्ये प्रॉब्लेम होत असेल. पुन्हा एकदा अवांतर चेंडू इथे सलग दुसरा वाईट. फरच्या बॉलला टर्न करायचे खूप प्रयत्न चालू आहेत अथर्वकडून. पुन्हा एकदा लेग साईडचा वाईट. सलग तिसरा साईड चेंडू. चेंज करून त्यांचा लेग स्पिनला थोडासा भर पडेल. तिसरा चेंडू हा अवांतर सलग हॅट्रिक केली आहे वाईटची त्यांनी. पुन्हा एकदा मात्र आता पण वाईटच टाकतायत. साईड चेंज करून सुद्धा त्यांचा बॉल वाईटच्या दिशेने जाताना. कोणतीही दिशा निवडली असली तरी त्याची बॉलिंग ही दिशाहीन चालू आहे इकडे. नक्कीच थोड्या प्रेशरमध्ये असतील बॉलर सुद्धा. आता मात्र 29 चेंडूमध्ये 40 धावा हवेत KKR संघाला. आता मात्र हा सरळ बॉल टाकण्यात आला आहे अथर्व यांच्याकडनं. नक्कीच KKR यांची चांगली सुरुवात आहे. 1 ओव्हर 2 बॉल 22 रन. शाहरुख खान निघाले आहेत मन्नतमधनं. लोअर फुल टॉस चेंडू मात्र डॉटच्या स्वरूपात. आता मात्र आता चार. मात्र स्पिन झालेला आहे बॉलचा फर वाटतं. आता मात्र चार वाईट नंतर आहे लगातार 3 ओव्हर डॉट. संपत आली आणि याचा स्पिन सुरू झालेला आहे. स्वैग से करें पैशांचं लालच का अथर्व राणेला सोडत नाही. अथर्व राणे यांनी 500 रुपये पियुष बेंदुगडे यांच्याकडून घ्यावे. अवांतर धाव.
अथर्व यांना 500 रुपयाचं बक्षीस कॅनडावरून भेटणार आहे. नक्कीच उत्कृष्ट अशी बॉलिंग टाकली आणि हा नो अवंतर असा नो पहिला बीमर असेल हा नक्कीच. आणि फ्री हिटसाठी रुपेश पटेल यांच्याकडनं अभी पॉझिटिव्ह वाला क्या अभी निगेटिव्ह वाला करो. दुसरा चेंडू इथे लेग साईडच्या दिशेने मात्र तिथे डिक्लेअर झोन मध्ये जाताना हे 1D आहे. कृपया करून कृपया करून सगळ्यांना विनंती आहे, प्लीज वरती जाऊन बसावे. वरती बस वरती. आणि मात्र तुमच्या इथे बॉल आला तर बॉलला पकडून फेकू नये, आपल्याला विनंती आहे. नक्कीच तुम्ही हा एक श्रीकांतजी पगारे यंग बॉलर पाहू जरासं वरती शकता. बसावा. धन्यवाद धन्यवाद. उत्कृष्ट अशी बॉलिंग इथे आर्यावत यांची. पुन्हा वाईटच्या स्वरूपात हा चेंडू. उत्कृष्ट अशी बॉलिंग ऍक्शन आहे आर्यावत यांची. छोटा मलिंगा नक्कीच प्रॅक्टिस मध्ये खूप चांगले बॉलर टाकत असतील हे. आता मात्र पुन्हा हा अवांतर चेंडू. इथे मात्र RCBच्या कॅप्टनला थोडंसं बॉलरशी जाऊन बोललं पाहिजे की नक्की तुम्हाला कुठे टप्पे टाकायचे आहेत, कारण आता 22 चेंडूमध्ये फक्त 30 धावा करायच्या आहेत. आर्यनने KKR थोडस संघाला. वैतीकडून टिप्स घ्यावेत. आणि तुम्ही पाहू शकता प्रेक्षक मॅचचा आनंद घेताना. पुन्हा एकदा इथे मात्र नो. आता मात्र हा रिव्ह्यू घेण्यात येत आहे RCB संघाकडनं. पहिल्यांदाच लक्ष्मीनारायण प्रीमियर लीग मध्ये रिव्ह्यूची सिस्टीम तुम्ही पाहू शकता मोठ्या स्क्रीनवरती. नक्कीच नो नाही. आणि इथे पंचांचाने नो. नो बॉल. नक्कीच जो डिसिजन होता तो नोच्या स्वरूपातच असेल. फ्री हिटचा बॉल इथे काहीच उपयोग करू शकले नाही, मात्र इथे डॉटच्या स्वरूपात चेंडू जाताना. 3 बॉल झाले आतापर्यंत, 33 रन झालेत KKR संघाचे. आता मात्र इथे यष्टीची जात होताना रुपेश झालेला आहे त्रिफळाचित. उत्कृष्ट अशी बॉलिंग मलिंगाच्या स्वरूपात. नक्कीच यंग टॅलेंट आहे लक्ष्मीनारायणचं. आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या स्क्रीनवरती कसा बॉल हा परफेक्ट यॉर्करच्या स्वरूपात यष्टीजीत होताना. पुढील बॅट्समन सार्थक आलेत बॅटिंगसाठी. पाहूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक या तिसऱ्या ओव्हर मधील. धावसंख्या तरी 33 रन. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा बॉल टाकला होता इथे आर्यावत यांनी. आता मात्र त्यांच्या बॉलिंगला परफेक्ट टप्पे भेटताना
इविंग कॅप्टन समीर सरांचं बारकाईने लक्ष आहे. परेश यांच्या नेतृत्वाखाली इथे RCB संघ खेळताना नक्कीच थोडीशी दुखापत झाली आहे मगाशी त्यांना. आणि हा शॉर्ट पिच चेंडू सरळ बॉल चौकार. ऋत्विक चौथी ओव्हर घेऊन येतील. नक्कीच संघासाठी चौथी ओव्हर घेऊन येतील आता ऋत्विक. 18 बॉलमध्ये 25 रनची आवश्यकता KKRला जिंकण्यासाठी. उत्कृष्ट असा फटका, पहिला चेंडू 6 रनांसाठी. TJ साठी. पुन्हा एकदा कार्पेटच्या साडी आणि चौकार, सरळ चेंडू, सरळ चौकार. ऋत्विक यांना दुसरा बॉल. आशिष शिंदे KKRची कमान सांभाळताना. आता मात्र 16 बॉलमध्ये 15. शॉर्ट पिच चेंडू होता, इथे मात्र डॉटच्या स्वरूपात हा चेंडू जाताना. 3 बॉल अखेरीस धावसंख्या झाली 47, 2 विकेटवरती. आता मात्र 15 चेंडूमध्ये 15 धावा हवेत. ऋत्विक यांची थोडीशी ॲक्शन बुमराह यांच्यासारखी वाटते. पुन्हा एकदा हवेत चेंडू आहे, पाहूयात. आणि ते नितीन जगताप यांच्याकडून उत्कृष्ट कॅच. उत्कृष्ट असा चेंडू डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू शिल्लक या चौथ्या ओव्हरमधील. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा, पण इथे मात्र त्याचा उपयोग काय करू शकले नाही. आता मात्र 12 चेंडूमध्ये 15 रनची आवश्यकता. पुढील मॅच RR वर्सेस SRH. दोन्ही संघांनी तयारीत राहावे. ही मॅच झाल्यावरती लगेच आपण आपला सामना खेळणार आहेत.
इथे मात्र पहिला चेंडू हा नोच्या स्वरूपात आणि पुढील बॉल सार्थक यांना फ्री हिट असेल. अर्जुन खानविलकर हे बॉलर आहेत. लोअर फुल टॉस चेंडू इथे सारण्यासाठी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू आणि पुन्हा एकदा षटकार. आता मात्र ही मॅच खिशात घेतली आहे KKR या संघाने. मात्र 10 बॉलमध्ये 2 रनांची आवश्यकता KKR या संघाला. पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र सिंगल रन काढून आम्ही त्यांना स्ट्राईक दिली आहे. सार्थकने आपलं काम केलं आहे. KKR संघाला जिंकण्याच्या दारापर्यंत तर आणून दिले आहे. पाहूयात अमित. आणि हा विनिंग फटका 4 रनांसाठी. KKR ही मॅच जिंकली आहे. क्राऊडमध्ये ही कॅच ड्रॉप झालेली आहे. जो क्राऊडमध्ये कॅच पकडेल त्याला पियुष कडून